17 आल्या शिंदे साहेबाला वाढदिवसाची भेट आहे, गिफ्ट आहे. भाजपाचा पण तुम्ही दणदणीत पराभव केलाय. नाही आता मला नाही सांगता यायचं, पण मला एवढं माहिती आहे की 10 पैकी 9 आल्या आणि 18 पैकी 17 आल्या. आपण बघतोय आपल्यासोबत शिवसेनेचे खासदार संदीप. महत्वाची घडामोड लातूर जिल्हा परिषदेत 59 पैकी 21 जागांवर काँग्रेसचा विजय आहे. लातूरमध्ये काँग्रेस मोठा पक्ष असूनही सत्ता स्थापनेपासून दूर असेल. या ठिकाणी लातूरमध्ये भाजपला 18 जागा, राष्ट्रवादीला 11, शिंदेची सेना एका जागेवर विजयी झालेले आहे. लातूरमध्ये महायुतीची सत्ता येणार आहे. सगळ्यात मोठा पक्ष त्या ठिकाणी काँग्रेस, मात्र तो सत्ता स्थापनेपासून दूर असेल. 59 पैकी 21 जागांवर काँग्रेसचा विजय. 18 जागा भाजप, शिंदेच्या शिवसेनेला 1 जागा, राष्ट्रवादीला 11 जागा. लातूरमधलं चित्र सगळ्यात मोठा पक्ष इथला काँग्रेस 21 जागांवर, राष्ट्रवादी शरद पवारांची 1, ठाकरेंची सेना 1 जागा, असं हे इथलं चित्र. तर संभाजीनगरमध्ये कन्नडमधील 8 झेडपी गटापैकी 3 ठिकाणी भाजपचा विजय झालाय. 2 ठिकाणी ठाकरेंची सेना, प्रत्येकी एका ठिकाणी काँग्रेस आणि एनसीपीचा विजय झालाय. कन्नड पंचायत समितीच्या 16 पैकी 8 जागांवर शिंदेच्या शिवसेनेचा विजय आहे. कन्नडमधील 8 झेडपी गटापैकी 3 ठिकाणी भाजपचा विजय आहे. संभाजीनगर मधलं चित्र 2 ठिकाणी ठाकरेंची सेना, प्रत्येकी एका ठिकाणी. चित्र छत्रपती संभाजीनगरमध्ये 22 जागांवर भाजप, शिंदेची शिवसेना 18, राष्ट्रवादी 2, शरद पवारांच्या राष्ट्रवादीला 1 जागी, काँग्रेसला 2 जागी, तर ठाकरेंच्या शिवसेनेला 9 जागी या ठिकाणी यश आलंय. तर पनवेलच्या 8 गटांपैकी 6 जागी भाजपचा विजय झालेला आहे. पंचायत समितीच्या 16 गणांपैकी 12 जागी भाजपचा विजय. पनवेलमधनं मोठी आणि महत्वाची घडामोड, पनवेलच्या 8 गटांपैकी 6 जागी भाजपचा विजय. तर हे दृश्य आपण पाहतोय. जोरदार घोषणाबाजी कार्यकर्त्यांकडून खासदार संदीपान भुमरे यांच्या नावानं होती. या ठिकाणी मोठा विजय शिंदेच्या शिवसेनेला मिळाला. साडवली गटात एक महत्वाची घडामोड आहे. नेहा माने या माजी राज्यमंत्री रवींद्र माने यांच्या पत्नी नेहा मानेंकडून माजी जिल्हा परिषद अध्यक्षा रश्मी कदम यांच्या सुनेचा पराभव झालाय. साडवली गटातील ठाकरेंच्या नेहा माने विजयी झालेल्या आहेत. रत्नागिरीत नेहा माने या माजी राज्यमंत्री रवींद्र माने यांच्या पत्नी आहेत आणि त्यांनी माजी जिल्हा परिषद अध्यक्षांच्या सुनेचा पराभव केला. तर रत्नागिरीत भाजप 2, 36 जागी शिंदेची शिवसेना, 4 जागी राष्ट्रवादी अजित पवारांची, तर शरद पवारांची राष्ट्रवादी 0, काँग्रेस 0, ठाकरेंच्या सेनेला 1 जागा, असं चित्र.